नमस्कार मित्रांनो. भटकंती करत असताना तुमच्यासोबत पण असा कधी तर प्रसंग घडला असेल. तुम्हाला जायचं होतं एका ठिकाणी आणि पोचता तुम्ही दुसऱ्या ठिकाणी. असंच माझ्यासोबत काही झालं होतं. मी CBD बेलापूरच्या गोवर्धन मातेच्या मंदिराचा शोधत असताना एका चुकीच्या डायरेक्शनमुळे मला एक दुर्मिळ मंदिर उलगडलं. आपणा सर्वांना माहिती आहे, रातकिड्याचा आवाज हा फक्त रात्री ऐकू येतो, पण या जंगलाच्या 1 ते 2 किलोमीटर ट्रॅकमध्ये मला भर दिवसा रातकिड्यांचा आवाज ऐकू येत होता. हा जंगल ट्रॅक करत असताना साधारण 2 किलोमीटर झाल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. पायऱ्या फुलाने सजवल्या होत्या. या सजवलेल्या पायऱ्या मी खाली उतरून पुढे गेलो तर पुढे मला सुंदर असे मंदिर दिसले. हे मंदिर होते साती आसरेचे. मंदिरासमोरच आपल्याला 60 ते 70 फूट खोल विहीर दिसते. या छोट्याशा मंदिरात देवीचा मुखवटा कोणाला आकर्षण वाटेल असाच आहे. मंदिर जरी साती आसरेचे असले तर यातलं वेगळं पण असं की मूर्ती मात्र एकच आहे. साती आसरेच्या ठिकाणी पाषाणातल्या इथेच देवीच्या रूपात सजवले आहे. या मंदिराच्या जवळच बेलापूर किल्ला आहे.